मुरलीधर अण्णा तर कधी आपले जे ते मला आदर्श मानतात. काय सांगताय? हो, त्या दिवशी आखाडीचं पूजन होतं ना, त्या दिवशी आले होते. तर अक्षरशः त्या माणसाने माझं दर्शन घेतलं. काय सांगताय? मुरलीधर अण्णा केंद्रीय मंत्री आणि नाम उल्लेखही केला. नगर जिल्ह्याला पैलवानकीचा वारसा शिव लांडगे पैलवान होते आणि आता माझ्या मागे बसले महाराष्ट्र गुलाब बर्डे. काय सांगताय? म्हणजे असं नाम उल्लेख केलेला आहे. केंद्रीय मंत्री आहे, गर्व असायला पाहिजे ना. गर्व नाही, काय नाही, पैलवानाबद्दल एवढा आदर आहे. आज बी म्हणजे नाम उल्लेख करतात ते. ही फार मोठी गोष्ट आहे. माणूस कुठेही पोचून दे, जर पैलवान असेल तर आपसुक त्याचा आपल्या वस्ताच्या पायावरती हात जातो आणि त्यांना नमन करतो. हे पैलवानच करू शकतो. नाहीतर आजकाल थोडं 12वी पास झालं, थोडी चांगली मार्क झाली, इंजिनिअरिंग झालं की बापाच्या पाया पडायला सुद्धा मुलगाला अपमान वाटतो. अशी विद्यार्थी मुलं आहेत. तर ही वारसा संस्काराचा फक्त पैलवानकी करून मिळतो आहे. आणि हे जर मी काम करत असेल तर हे काम माझ्या जीवनाचं सगळ्यात मोठं काम मी करतोय असं मला वाटतंय. तुम्ही माझ्या मुलाखती बघता का असतात? हो. जय हिंद, जय भारत. आज असं एका नामांकित मल्लाजवळ आलेलं आहे, ज्यांची मुलाखत घेण्यासाठी मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. एकेकाचा एक जबरदस्त पैलवान, कोल्हापूर नगरीमध्ये बऱ्याच कुस्ती शौकीनांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारा असा एक पैलवान, ज्यांचं नाव आहे गुलाब मोहन बर्डे, म्हणजे गुलाब बर्डे. महाराष्ट्र केसरी 1986चा महाराष्ट्र केसरी आहे. अशा पैलवानाजवळ आम्ही आलेलो आहे. आणि आज राहुरी या ठिकाणी आलो असताना अहिल्यानगर या ठिकाणी कुस्तीचं मैदान आहे. त्या महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदानाला अशा महान मल्लाची मला भेट झाली आणि आज यांची मी मुलाखत घेणार आहे. आणि ही मुलाखत मला नक्कीच आवर्जून आपल्या महाराष्ट्राला सांगायचं आहे. ही मुलाखत सगळ्या महाराष्ट्रवासियांना नक्कीच आवडेल, कारण आदिवासी समाजातला, भिल्ल समाजातला हा पैलवान एकदम गरिबीतून जीवन जगत आहे आणि जगलेला असताना सुद्धा महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतलेली आहे. अशा महान मल्लाचे आपण विचार ऐकायचे. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या साहेब. माझा परिचय, मी गुलाब मोहन बर्डे, राणा राहुरी. तुम्ही लहान असताना कुस्त्या खेळत होता का पैलवान? हो, लहान असताना वडील आजोबा पैलवान होते आणि त्याच्यानंतर मग साहजिकच मी त्या कुस्ती क्षेत्रामध्ये. मग घरची परिस्थिती तेव्हा चांगली होती लहान असताना तुमची? नाही, घरची परिस्थिती, आई वडील, माझे वडील चांगले पैलवान होते पण त्यांना वाव भेटला नाही. नंतर ते आई वडील सरपण वगैरे गोळा करून विकायचे, लाकडं गोळा करून विकायचे आणि त्याच्यावर उपजीविकाचं साधन म्हणून आम्ही जगायचं. तुम्ही भाऊ किती जण? 3 जण भाऊ. आम्ही 3 जण भाऊ. 3 पण पैलवान? थोरला पैलवान की करीत होता पण लढता पायाला लागलं माझ्याकडून. त्याचा गुडघा म्हणजे इजा झाली. मग त्याने कुस्ती नाद सोडून दिला आणि माझ्यावर लक्ष दिलं. भावांसुद्धा तुम्हाला? भावानी, आई वडिलांनी म्हणजे काबाड कष्ट करून शिकवलं. हो. बर, मला एक सांगा, तुम्ही लहान असताना जेव्हा कुस्त्या खेळत होता, तुम्ही शाळा शिकत होता, त्याच्याबरोबर कुस्ती खेळत होता, कसं करत होता? शिक्षण काय झालं तुमचं? शिक्षण 4थी नापास झाली. 4थी नापास आहे? बर बर बर. आणि मग आमच्या इथं तनपुरे म्हणून भाऊराव तनपुरे, त्या घराने व्यायामशाळा बांधली आणि त्या तालमीत पैलवान होतील का म्हणून आमच्या वस्तादला विचारित होते. तर ते म्हणे बघू प्रयत्न करून. तर माझ्यावर मग लक्ष केंद्रित केलं तनपुरेनी. बर. 76ची गोष्ट आहे. बर बर. 76 सालची. 1976 मध्ये राष्ट्रीय यात्रा भरवली आणि तिथे सतपाल मान मल्ल त्यांना आमंत्रित केलं. बर, सतपाल आले होते? हो. बर. आणि त्याचा भाऊ भीमसिंग, त्याच्याबरोबर माझी कुस्ती जोडली. भीमसिंग बरोबर? भीमसिंग बरोबर. 76 ला? बर बर. मी 10-11 वर्ष असं, भीमसिंग 9-10 वर्ष होता. बर. दोघे बी लहान आले पण ती तिथे कुस्ती गाजली आमची. तिथून म्हणजे मग मला प्रोत्साहन वगैरे भेटायला लागलं. त्याला मारलं मी
भीमशिंगला. सुरुवातच तुम्ही सुरुवात, भीमशिंगलाच मारण्यात केलं. त्याला बर. मारलं हा. आणि मग तिथून माझ्यावर लक्ष केंद्रित काही समाजाने बर, मग समाजाने पैसे दिले तुम्हाला, मदत केली? मदत केली. मला एक आवर्जून अनेक गोष्ट सांगायची आहे. हा काल रात्री आपण भेटलो आणि तुम्ही जात असताना अचानक तुम्हाला एका पहिलवानाने तुमच्या हातात एक पैसे ठेवलेत काहीतरी. हा ते म्हणजे तुम्ही कुस्ती सोडून आता 86 ला सोडली, म्हणजे जवळजवळ 40 वर्ष झाले कुस्ती सोडून. हो. तरी सुद्धा कुस्ती शौकीन यांच्याजवळ येतात, यांच्या हातामध्ये मदतीचा हात ठेवतात. ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणजे हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. कारण का मल्ल्याचा इतिहास पुढे आपल्याला समजेल, मग त्यावेळी तुम्हाला कळेल. मग तुम्ही लहान असताना भीमशिंगला पण मारलं. भीमशिंगला बरोबर, मग तिथून मोठी जोड झाली. मग सराव चालू झाला माझा आणि खुराक म्हणजे काही ताळमेळ नव्हता, तर आपलं काहीतरी कुठेतरी डेअरीमध्ये अर्धा 1 लिटर दूध बुवा गुलाबला चालू करा. हा, कोण म्हटलं? बाबूराव तनपुरे. हा, ते आता प्राजक्त तनपुरेचे आजोबा. हा, आमदार होते ते. बरं बरं, त्यांचे आजोबा. हा, मग 1 अर्धा लिटर दूध मला चालू आणि मग तिथून पुढे मग माझी खऱ्या अर्थाने पैलवानगी चालू झाली. मग तुम्ही कोल्हापूरला येण्याचा योग कसा काय घडला तुम्हाला? कोल्हापूरला असं आलो की नगर जिल्ह्यामध्ये गावात राहून बिनजोड झालो नगर जिल्ह्यामध्ये. बर. हा हा. मग मला लढतीला कोणी नाही राहिलं. बर. म्हणून मग साऱ्यांनी विचार केला, वस्ताद मंडळीने विचार केला, याला कोल्हापूरला सरावासाठी पाठवू आपण. काहीतरी नाव कमी काहीतरी होण्यासारखं आहे, त्याचा पाठपुरावा जर केला तर व्यवस्थित. म्हणून कोल्हापूरला जाण्याचा मग योग आला. बरोबर. मग तुम्ही लहान असताना किती वयात असताना कोल्हापूरला गेला? मी साधारण 16-17 वर्षाचा असताना, म्हणजे 16-17 वर्षाचा नगर जिल्हा. 1979 ला तुम्ही कोल्हापूरला गेलो. बरोबर. मग त्यानं 87 ला तुम्ही 86 ला मार्च. 86 मार्च. म्हणजे 7 वर्ष तुम्ही कोल्हापूरमध्ये राहिला. हो. मग तुम्ही मोतीबाग कुठल्या तालमीत गेला तुम्ही? मोतीबाग तालमीत सराव केला. पूर्ण मोतीबाग तालमीत. मग त्या वस्तात तुमचे गणपतराव आंदळकर, हिंद केसरी गणपत आंदळकर, युवराज अण्णा, म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या युवराज पाटलाच्या दादू मामाच्या लढतीच्यामुळं फार उपयोगी पडली ती लढत आम्हाला. दादू मामाची? दादू मामाची, युवराज अण्णाची. खरं? आणि वजन किती होतं त्यावेळी? माझं वजन 100 किलो नाही झालं, 95-97 लास्ट. बर बर. हा. आणि मग त्या लढतीचा फायदा मला असा होत गेला का जोडीच्या पैलवाना मी टिकूच देत नव्हतो. सुरुवातीला बाळू सराफले माझी वसंत दादाच्या वाढदिवसानिमित्त सांगलीला. हा, बर. काय झालं? तर बाळू सराफने आधी मला वारणा कारखाना मारलं होतं. हा, बर बर. आणि दुसऱ्याच वर्षी वसंत दादाच्या वाढदिवसानिमित्त सहकारी कारखाना असतो ना तिथं मारुती माने त्यांनी कुस्ती माझी त्याची लावली. बर. तर आम्ही सर्व वस्ताद सहित आले होते, पैलवान मित्र मंडळी. तर तिथं बाळू सर आपल्याला म्हणजे काय जोडच समजू दिली नाही. लगेच मारलं, कसं मारलं ते त्यालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. बरोबर. तिथून पुढे मग वाढत गेलो. बाळू सर आपल्याला मारल्यामुळं म्हणजे थोडं हे नगरचं पोरग चांगलं झालं, कुठलं तरी आलेले बाळू सर आपल्याला मारलं. म्हणजे बाळू सर आपले थोडा नावाजलेला असतं. मोठा पण होता खालच्या जोडीत. पण मोठा नवीन. हा. तुमची कृष्णा मामा संघ पण लढत जी झाली होती, त्यांनी एकदा तुम्हाला मारलं, तुम्ही त्यांना एकदा मारलं. नाही, पलूस मध्ये 300 रुपये कुस्ती झाली होती आमची. बर बर. हा, तिथं मारलं वगैरे काही नाही, पण खालीवर कुस्ती झाली जोरात. बर बर. कृष्ण पवार बरोबर. हजार काय? आणि मग ती बरोबरी सोडण्यात आली. बरोबर. तिथून मग सरूड म्हणून गाव आहे पन्हाळ्याजवळ, तिथं त्याला मारलं मी. हा, बर. कृष्ण पवारला तिथं मारलं. मग त्यांनी नादच सोडून दिला माझ्या बरोबर कुस्ती करायचा. बरोबर. मग माझी जोड वाढत गेली. मग आखाडे फिरायला लागलो आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात. पलूस, कुंडल, देवराष्ट्र हे. मग बरोबर. तुम्ही एवढे आखाडे फिरले,
मग तुम्ही ज्या आखाडे फिरत होता त्यावेळी तुम्हाला कुस्त्या लई करायला लागायच्या, घरच्या परिस्थिती खराब असल्यामुळे हो, खुराकाला पैसे मिळावं म्हणून. आखाडे करून पैलवानी केली. एक असे आमची टीमच होती, विष्णू फडतरे, बबन काशी, हे आम्ही आखाडे करून पैलवानी केले. परिस्थिती गरीब. हो, आणि आखाडे केल्यामुळे मग आपल्या त्यात तुम्हाला कधी तर हार पण मिळालेली, पडला पण. हो, पडलेला बी. आणि जिंकणं म्हणजे नंतर मग 5-6 वर्ष जोडच नाही लागलं. बर बर. मग तुम्ही एवढं खेळत होता तुमचं दंड बैठक तुम्ही किती मारायचं साहेब? मी नुकता रनिंग करून आलो का पाठी, युवराजांना बरोबर जायचो. रनिंग करून आलो तर लढती झाल्या का मग सपाट्या मारायचो. सपाट्या मारल्यानंतर डिप्स मारायचो. आणि संध्याकाळच्या टायमाला दोर चढायचो. अर्धा पाऊण तास दोर चढीत राहायचो. माझे हात असे झाले होते ना का बुवा मला लाज वाटत होती, इतके म्हणजे असं भयानक झाले होते दोर चढून सुरू. बर. किती बैठका मारायच्या सगळ्यात जास्त तुम्ही बैठक किती मारल्या? 1,500 मारल्या शेवटी. आणि दंड 1100 जोर मारले. 1100 जोर मारले. पण ते डिप्स पाय धरून असे डिप्स ते जवळजवळ 100-100चे दम 3,000 मारायचे. 3,000 100चा दम झाला की दुसऱ्या धरायचे पाय, थांबायचो. असं डिप्स पाय धरून मारायचं. 3,000 म्हणजे 100-100चे दम. होय की. 100-100चे 3,000 एका 3,000 मारलेले एका दिवसात, म्हणजे एका वेळेला. फार मोठी गोष्ट आहे. आज आपल्याला 100 दंड जमतात का बघा, बिन पाय धरता, पाय धरून वर पाय उचलून वर 3,000 मारले. मग तुमच्या ज्या कुस्त्या झाल्या कोल्हापूरला, मग एवढं व्यायाम केल्यानंतर तुम्हाला खुराक पण तशा पद्धती लागत असणार किंवा? हो, खुराक आता काही काळ मग कालांतराने राऊरी कारखान्याने दत्तक घेतलं. बरोबर. पण कोल्हापूरला जेव्हा तुम्ही 7 वर्ष होता का नाही, तिथं तुम्हाला खुराकाला कोणी मदत केली का आमच्या कोल्हापूरच्या पैलवानांना? कोणी पैसे घरून त्यावेळेस काय मनी ऑर्डर करायचे. त्यावेळेस काय मोबाईल नव्हते, काही नव्हते. 200 रुपये आपले पोस्टाने यायचे, 200-300 रुपये. तर अडचण आली तर मला आंधळकर वाजतात विचारायचे, काही तुला अडचण आली का? असलं तर मग ते पैशाची व्यवस्था करायची. मला 100-500 रुपये पैसे नक्की द्यायचे, निश्चित. मग इतकं जीव लावलं आंधळकर पैलवानांनी का कल्पनेच्या बाहेर. म्हणजे मी भिल समाजाचा आहे का कोणाचा आहे हे कळू दिलं नाही कोल्हापूरवाल्यांनी मला. इतका म्हणजे प्रेम आणि जीव लावलं मला त्यांनी. म्हणजे युवराजांना अगदी लहान भावासारखं जीव लावलं. कुस्तीमध्ये सरावामध्ये युवराजांना देखील माझ्याकडून ढाक लागल्यामुळे पडले होते ते. सतपालशी त्यांची कुस्ती कराडला होती. 8 दिवसावर कुस्ती आली आणि सराव करता युवराजांना पडले माझ्याकडून. तर वस्तात काय म्हणे, बाबा हे गुलाब तुला पाठतोय आणि तू सतपाल बरोबर लढायला निघाला, तू कुस्ती 1 महिना पुढे ढकलली पुन्हा. आणि 1 महिन्यानी मग पुन्हा मग युवराज अन्नाची कुस्ती राहिली. तरी मला इतकं जीव लावलं त्यांनी. पाडलं म्हणून कधी नाही. सरावामध्ये काही असू, बाळा गायकवाडनी बी जीव लावलं. त्यांनी तर 3 कुस्त्या घेतल्या माझ्या. लक्ष्मण वडार बरोबर, नामदेव मुळे बरोबर, सतीश मांडे बरोबर. 3 कुस्त्या घेतल्या. 3 कुस्त्या खासबागला लावल्या. ते मग काय काय झालं त्यात? नामदेव मुळ्याला पाडलं, लक्ष्मण वडारला पाडल्यासारखं झालं होतं, पण ती दिली नाही कुस्ती. आणि मग ती पावसामुळे अनिर्णित राहील. आणि नामदेव मुळ्याला नामदेव चित मारलं. चित मारलं? हो, महाराष्ट्र 84 महाराष्ट्र चित मारलं. अरे वा, क्या बात आहे. चांगली पैलवान होत्या काय? हो, चांगले होते. आणि सुरुवात म्हणजे महाराष्ट्र व्हायच्या आधी इंदूरला मैदान झालं माझं. इंदूरला जवळजवळ जयप्रकाश हिंद केसरी, त्याच्याबरोबर त्याची लय हवा होती इंदूरमध्ये. त्यांनी जवळजवळ आपले महाराष्ट्राचे सारे मारले होते. आणि सरदार खुशाल पैलवान इंदोरचा, त्याला देखील 8 दिवसापूर्वी मारलं होतं. आणि मग माझी कुस्ती लावली त्याच्याबरोबर. तर इंदोरचे 60% आपले महाराष्ट्रीयन आहेत तिथं. बरोबर.
ते म्हणायचे आपल्या महाराष्ट्राची कशाला चव घालता, हे बारकं पोरग कशाला आणलंय बर त्याच्या बरोबर लढायला. तर बबन काशीचा भाऊ विष्णू वाजता होता. विष्णू काशी. विष्णू काशी त्यांनी कुस्ती लावली होती. बर जाऊ द्या म्हणे आता नाही म्हणून गुलाबची कुस्ती लावून टाकू म्हणे त्याच्या बरोबर. तर तो दिवस तो वेळ आपला होता. त्याच्यामुळं मी ती कुस्ती जयप्रकाशला तिथं जयप्रकाशला मारलं तिथं 8 दिवस आम्हाला येऊ दिलं नाही इंदूरवाल्यांनी, आपल्या समाजाच्या लोकांनी. काय सांगताय? हो, 8 दिवस मिरवणूक काढीत होते. आज इथं उद्या तिथं त्या एरियामध्ये आपले म्हणजे लय इंदूर मध्ये इतकी आवाज आली तिथून, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये झालं. गुलाबनी जयप्रकाशला मारलं. रघुनाथ पवार भेटले मला, महाराष्ट्र केसरी पुण्याचे. पुण्याचे फुरसुंगीच्या आखाड्यात. अरे गुलाब जयप्रकाशला मारलं तू? म्हणलं हो अण्णा मारलं. अरे बापरे म्हणे तुझं मग चांगली तयारी झाली. महाराष्ट्र केसरी नव्हता तुम्ही? महाराष्ट्र नव्हतं. बर मला वाटतं 84ला 83-84ला मारलं. आजपासून 40 वर्षापूर्वी गोष्ट. 40 वर्षाची गोष्ट. आणि मग तिथून मग दिल्लीवाले देखील घाबरायला लागले का गुलाब बरोबर कुस्ती करावं का. युवराजांना नंतर दिल्लीवाले मला घाबरायचे. युवराजांना तर मोठाच पैलवान होते, सतपालला 3 वेळा मारलं. पण दिल्लीवाले विचार करायचे माझ्या बरोबर लढत. नाहीतर पहिले काय हे असायचं, महाराष्ट्राचं म्हणलं का दिल्लीवाले तुटून पाडायचे. पण गुलाब बर्डे म्हणलं का ते थोडे थांबायचे. कृष्ण कुमारला मारलं सोलापूर मध्ये. हिंद केसरी कृष्ण कुमार. हिंदी केसरी किती जणांना मारलं तुम्ही त्यांच्याबरोबर? हिंद केसरी कृष्ण कुमारला मारलं, जयप्रकाशला मारलं, सुरेश कुमार मला मारलं. सुरेश कुमार इंदूरला. पुन्हा भुलुमिया म्हणून होता दिल्लीचा, त्याला इंदूर मध्ये मारलं. कोकणला पाडला नव्हता पण मी मारलं त्याला. अरे वा. आणि करतार सिंग बरोबर पोलीस वेलफेअर साठी आमच्या नगर मध्ये आज चालू आखाड्यामध्ये वाड्या पार्क मध्ये पोलीस निधीसाठी कुस्ती होती. करतार सिंग बरोबर. म्हणजे अशा पैलवानाबरोबर काय केलं? करतार सिंगनी रडी केली कुस्ती जरा. त्याला मी तगडा पडायला लागलो ना दमाला वगैरे, तर त्यांनी मग खाली घेऊन डोळ्यात माती टाकली तुमच्या. हो. अरे बर सुटली का काय झाली ती कुस्ती? म्हणजे त्याला निकाल दिला पण आनंदी ठेवली ती कुस्ती. आनंदी ठेवली. बर, मग एवढ्या 4 हिंद केसरी बरोबर तुम्ही 5 हिंद केसरी बरोबर लढला. 3 हिंद केसरी मारलं, एकाच रेडी झाली आणि एकाच तुम्ही चित झाला. पण कोई बात नाही. आणि महाराज केसरी कोणाकोणाबरोबर कुस्त्या झाल्या तुमच्या? महाराज केसरी नामदेव मोळे लक्ष्मण वडाळ बरोबर झाली. बरं, मग त्यात काय झालं? त्यात पावसामुळे ती आनंदीत राहिली. म्हणजे लक्ष्मण वडाळ मला वाटतं शेवटी सोडायच्या चक्कर मध्ये होते, सोडत होते. घरची परिस्थिती बेता झाली. नाही कुस्ती सोडायच्या टायमाला ते लय मोठे पैलवान होते, डबल महाराष्ट्र केसरी. पण त्यांच्या संग योग आला माझा कुस्ती खेळायला, तेच मी म्हणजे माझं भाग्य मानतो. तरी पण आता कुस्ती म्हणजे कुस्ती मैदानावर उतरल्यावर लहान मोठं काय नसतं. तर त्यांनी मला सुरुवातीला खाली घेतलं होतं. खाली घेतल्यानंतर मी डंकी मारून पाय धरून डंकी मारले ते शीत झाले होते. संभाजी वरुटे पंच असल्यामुळं खालून पंचांनी निकाल दिला, पण संभाजी वरुटे मध्ये नाही थांबा कुस्ती झाली नाही. तर मग पुन्हा मग त्याला खाली कब्जा घेतला त्याच्यावर लक्ष्मणरावावर. आणि पाऊस चालू झाला. तर त्या मैदानात लक्ष्मण वडाळ म्हणजे चीज झाला होता. पण ते कोल्हापूरचा स्थानिक असल्यामुळं संभाजी वरोटे म्हणले कुस्ती झाली नाही. खालचे पंच राहतात साईड पण ते म्हणे कुस्ती झाली. पण संभाजी वरोटे एका मोठ्या पैलवानाला तुम्ही एक हे दिलं हो, त्यांचं नाव राखलं. हो. आणि तिथं तुम्ही लहान झालं नाही, तिथं मोठं झालं तुम्ही. हो. पुढारीला फोटो चित होता, लक्ष्मण वडाळ चित आणि मी असा त्याच्यावर. पण ती शेवटी अनारित म्हणून पावसामुळं ती बरोबरी सोडवण्यात आली असा दाखवलं. बर. आणि ती कुस्ती झाल्यानंतर
पाऊस एकदम जोरात पाणी पाणी झालं आमच्या घरून. आमचे सहकारी आणि आम्ही कपडे घेऊन खासबागच्या गेट जवळ थांबलो होतो. एवढा तो खासदार विद्यमान खासदार होते उदयसिंगराव गायकवाड, ते चालले होते तिथून कुस्ती, म्हणजे त्यांच्या हस्ते लागली होती. तर मला बघून थांबले ते. अरे गुलाब म्हणे का रे? म्हणलं काय नाही भाऊ, थांबलोय पाऊस आल्यामुळे. चाल कुठं सोडू म्हणे तुला. तो एक क्षण मला आज बी आठवतोय. मी उघडा कपडे पोराजवळ, चल म्हणे बस गाडी भवानी मंडपात सोडायचं तुला. म्हणलं मोतीबाग मध्ये या. त्या माणसाने गाडीत घेतलं मला आणि भवानी मंडपात आणून सोडलं तिथं. लक्ष आपलं उदयसिंगराव गायकवाडनी. ते आज बी माझ्या याद आहेत, म्हणजे ती गोष्ट निघू शकत नाही. आज आपले नगरसेवक जरी असले तरी अंगाला माती लागू देत नाही, पण एवढा मोठा खासदार त्यांनी आपल्याला किती स्वाभिमानी ते पुढारी म्हणायचे. खरं ते सोडलं. हो, गाडीत आणून सोडलं भवानी मंडपात. मग कुस्ती झाली. आता हे झालं लक्ष्मी मंडळ. आणि कुठला महाराज केसरी तुमच्यावर खेळला? आणि मग रामा माने वगैरे महाराष्ट्र उपमहाराज केसरी. उपमहाराज. त्यांच्यावर कसं कसं काय काय झालं? सामन्यात पलूसवर एकदा हरवलं त्याला, देवराष्ट्र एकदा हरवलं. बर. कुंडलवर काय खेळायचं नाही तू. सामन्याला आणि सामन्याला देखील मी काढलं त्याला. बर. महाराज केसरी. महाराज केसरी. बर. शेवटचे अर्धा मिनिट राहिला होता, त्याचे पॉईंट जास्त होते राम मानेचे. पर शेवटच्या अर्ध्या मिनिटात मी त्याला उखड भरून आणि शेवटचा पॉईंट काढला आणि विजय झाला. बर. म्हणजे शेवटच्या पॉईंट पुरी असं होतं का आता बी समान पॉईंट ज्याला शेवटचा पॉईंट तो विजय. बरोबर बरोबर आहे. तर मग शेवटचा पॉईंट मी काढला आणि विजय झाला पुण्यात. त्यावेळी सरदार खुशार झाला होता महाराज केसरी. तुम्ही महाराज केसरीला किती वेळा खेळला म्हणायचा? मी जवळजवळ खोपोली सुरुवात, खोपोली म्हणजे रायगड. कोण झालं त्यावेळी महाराज केसरी? त्यावेळेस इस्माईल शेख झाला होता. इस्माईल शेख झाला. बरं. दुसरा 82 ला नागपूर मध्ये. त्यावेळी कोण झाला महाराज केसरी? बापू लोखंडे. बापू लोखंडे झाला. बरं. तिसरा बीडला संभा आसगावकर झाला. संभाजी आसगावकर. आणि चौथा सांगलीमध्ये उतरलो नाही, पायाला लागल्यामुळं ते ऑपरेशन झालं. त्या पिरियड मध्ये नामदेव मळे झालं तिथं. ह्यांच्या सगळ्यांच्या तुमच्या कुस्त्या झाल्या? हो. आणि 86 ला मग विष्णू जोशीलकर झाले. आपलं 85 ला जोशीलकर झाले. 85 ला. बरोबर. आणि 86 ला मग मी सोलापूरला झालो. मग तुमच्या कुस्त्या कोणाकोणावर झाल्या त्यावेळी? 86 ला. 86 ला मोतीबाग तालमीचा आमचे सहकारी अशोक मोरे, पुण्याचा दत्ता शिंदे. बर. आणि सांगलीचा संपत पाटील. बर. आणि सोलापूरचा तानाजी बनकर. या 4 जणांना हरून फायनलला मग दिलीप पवार बरोबर. दिलीप पवार. बर बर. मग कुस्ती कशी किती मिनिटात झाली? ती 11 मिनिटात कुस्ती झाली. ती 11 मिनिटात. बर. चित मारलं? चित मारलं ती बायफॉल. पहिला पाय पटात घुसायला आला, दाबला, पॉइंट घेतले. त्याला काही योग पॉइंट दिला नाही, काही नाही. आणि शेवटी खडाखडी झाल्यानंतर पुन्हा खाली आणलं आणि लपेट डावावर चित केलं त्याला. बर. चारी मुंड्याची उत्तम पाटील कोच होते साताऱ्याचे. त्यांनी लगेच निकाल दिला. मग तुमचा लय हवा झाली असते कोल्हापूरमध्ये? ती हवा झाली अक्षरशः. आमचे आमदार होते प्रसाद तनपुरे, त्या अक्षरशः स्टेजवरून उडी मारून मैदानात आले. सुशील कुमार शिंदे अर्थमंत्री होते, त्यांच्या हस्ते कुस्ती लावली होती. बर. आणि गद्दा पण त्यांच्या हस्ते देण्यात आली आम्हाला. त्यावेळेस मामासाहेब मोळचे जावई आपले अशोक मोळ आणि मारुती माने देखील हजर होते. बर. त्यांच्या हस्ते गद्दा देण्यात आली मला. मग तुम्हाला पुरस्कार म्हणून किती रुपये दिले काय त्यावेळी? त्यावेळेस काय पुरस्कार म्हणून 11,000 रुपये दिले. 11,000. आणि गदा चांदीची. मग ती गदा आता घरी आहे? हो, घरी आता घरी आहे. परत मला सांगा, लक्ष्मी वडराचा मोठा भाऊ एक होता माहितीये का? लक्ष्मी वडराचा मोठा भाऊ एक खेळायचा बघा, चांगला खेळायचा. अंदुवाडार. मग तो मोतीबाग मध्ये होता ना. मग त्याच्याबरोबर झाली का तुमची कुस्ती कधी? नाही. ते मोठे पैलवान ते. त्यांच्या बरोबर फक्त
सरावासाठी दादू चौगुले हा. युवराजांना एकदा चंबा मुतना बरोबर लढत झाली. बरं, मग चंबाबरोबर काय झालं? नाही, ते लय मोठे पैलवान ते. त्यांनी मारलं? ते आपल्या सरावामध्ये आम्हाला काहीच करू दिलं नाही त्यांनी. एवढी चांगली पैलवान ते? आणि हिरामन बनकर पुण्याची, बर, हे म्हणजे मोतीबाग मध्ये असायचे ना. सरावासाठी मोतीबाग मध्ये यायचे. बर, आमच्या बाजूचे शिवरामदास तालीम म्हणजे आमची बाजू. बरोबर, म्हणजे तुमच्या कुस्त्या बऱ्याच झाल्या तिकडे. हो. आणि आता एवढी गरीब परिस्थिती असताना साहेब, मला दुःख एवढ्या गोष्टी वाटते की तुम्हाला गव्हर्नमेंटनं मानधन स्वरूपात काय दिलं हो? तुम्हाला काय फ्लॅट वगैरे दिला का हो? काय नाही, फ्लॅट वगैरे काय नाही, नोकरी नाही. मग कुठे नोकरी केली तुम्ही? आता कारखान्यावर आपलं 10 वर्ष नोकरी केली, वॉचमॅन म्हणून. वॉचमॅन मध्ये पण नावाला वॉचमॅन, सिक्युरिटी मध्ये. होय की, पण तरी पण महाराज किशन 10 वर्ष म्हणजे पगार कमी. त्याच्यात उपयोगी करायचं म्हणजे लय. आज बी परिस्थिती म्हणजे आमची जेमतेम आहे. काहीतरी शासनाने जर लक्ष दिलं तरच सुधरू शकतो. आता काही सुधारायची म्हणजे नाही हो. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगतो की 1986चा भिल्ल समाजाचा, एक आदिवासी समाजाचा महाराज केसरी आहे गुलाब बर्डेजी. शरीरयष्टी चांगली आहे, मनानं निर्मळ आहे, पण आर्थिक परिस्थितीतून एकदम कमकुवत असणारा पैलवान आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढं सांगेन की आपण बऱ्याच महाराज केसरींना फ्लॅट वगैरे दिलेत, त्यांना जमिनी दिल्या. या पैलवानाला तुम्ही साधी तालीम बांधून दिली त्यांच्या राहुरी या जिल्ह्यामध्ये, आणि त्या तालमीचं वस्तादपद जर यांना दिलं तरी सुद्धा यांच्यासाठी फार मोठं कार्य केलं असं होईल. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ह्याच्यावर विचार करणं थोडं गरजेचं आहे असं मला वाटतंय साहेब. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती करतो. पण तुम्ही मानधन स्वरूपात तुम्हाला काय मिळालं का गव्हर्नमेंटकडनं? आता काय मिळतं? आता पेन्शन म्हणून वयोवृद्ध खेळाडू असतात ना, महाराष्ट्रीय हिंद केसरी, त्यांना पेन्शन चालू केलेली आहे शासनाने. 6,000 रुपये महिना. म्हणजे आता रोज प्रत्येक महिन्याला येतात? प्रत्येक महिन्याला नाही, वर्षातून एकदा किंवा दोनदा असे पैसे येतात. आता 15,000 रुपये म्हणून विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केले. 15,000 रुपये हिंद केसरीवाल्याला, महाराष्ट्रीवाल्याला 15,000 डिक्लेअर केलेले. पुलगाव मध्ये सिकंदर शेख झाला त्यावेळेस घोषणा केलेली, पण ते काय अजून अंमलात आलेले नाही. 6,000 चालू आहे अजून. आणि मला वाटतं ते एवढ्यात निर्णय झालेले आहे तो. बरोबर. मग आता तुम्ही एवढं हे केलं, बरोबर, मग तुम्ही महाराष्ट्र केसरी खेळला, तुम्ही मोठमोठ्या पैलवानांबरोबर खेळा. तुमच्या आवडीची एखादी कुस्ती कुठली हो? तुम्ही खेळलेली कुस्ती तुमच्या आवडी, तुमच्या लक्षात राहणारी कायम कोणाबरोबर कुस्ती झाली तुमची? आवडीची कुस्ती मला वाटतं अविस्मरणीय कुस्ती हिंद केसरी जयप्रकाशला मारलेली तीच म्हणजे लय मोठी कुस्ती, लय मोठी. म्हणजे दिल्लीला देखील हादरा बसला होता, कारण की ऑलिम्पिक साठी सतपाल, करतार सिंग आणि जयप्रकाश यांचीच निवड व्हायची. बरोबर. जगमिंदर जयप्रकाशला मारल्यानंतर म्हणजे युपी वाल्यांना हादरा बसला. जयप्रकाश को गिराया बोले, त्यांचा म्हणजे विषय व्हायचा गुलाब बर्डे म्हणून. दिल्लीच्या इकडे यायचे, मग काही आखाडेला इकडे तिकडे यायचे. ते माझ्या संघ पप्पू म्हणून पैलवान, पप्पू, त्याची माझी कुस्ती बांबोड्यावर झाली. तर त्याला कोणाला पडत नव्हता तो, पण मी मारलं त्याला. तिथं मारलं? बांबोड्यावर भरपूर पैलवान मारलं की बसतात. आणि ज्यावेळेस नामदेव माळ्याला मारलं होतं खासबागला, त्यावेळेस सय्यद बाबर म्हणून पाकिस्तानचा पैलवान आला होता, आणि त्याची माझी सलामी देखील झाली होती. कुस्ती झाल्यानंतर आमची कुस्ती ठरली, पण ऐन टायमाला त्याचा विसा म्हणजे संपलेला होता, त्याच्यामुळे ती कुस्ती होऊ शकली नाही. बरोबर, विसा संपलेला. पाकिस्तान त्याला जायचं होतं. तर ती कुस्ती एक आठवणीची कुस्ती. सय्यद बाबर म्हणून चांगला पैलवान होता. मग तुम्ही जर कोल्हापूरला खेळायचं का नाही, मग जेव्हा नामदेव मोळ्याला मारलं म्हणा, आमच्या भागाच्या पैलवान तुम्ही मारलं तेव्हा तुम्हाला धमकी वगैरे कोणी काही दिली नाही का? नाही. ते मला कारण का त्या प्रकार असतो, बाबा ह्याला दाखवूया, आदिवासी पोरगा आहे. हो, ते आता प्रकार चालू आहेत. पण त्यावेळेस काही कुठली धमकी नाही, उलट मला जीव लावायचे. म्हणजे नामदेव मोळे वगैरे सारे रावमाने, शंकर तोडकर, म्हणजे आणि वस्ताद मंडळी, जे ज्येष्ठ पैलवान लोक कंपनी,
कुणी कधी धमकी दिली नाही, अरे त्याच्याकडे बघा, त्याला संपवा असं कुणी कधी म्हणलं नाही. उलट मला काही अडचण आली तर आपले ते माडिक, माजुराव माडिक, नाही ते बाबा माडिक, बाबा माडिक, ते मिशावाला, तो देखील माझी आवर्जून विचारपूस करायचा. आज मी गेलो तर त्याला भेटतो, मी आवर्जून भेटतो. म्हणजे त्याला इतका आदर वाटतो माझ्याबद्दल. तुम्ही पण आदरयुक्त व्यक्ती आहे तो. आणि समोर बारदेसकर वकील होता मोतीबाग जवळ, आता आहे का नाही, पण त्याने देखील मला बोलून विचारपूस करायचा. गुलाब तुला काही कमी पडलं तर मला सांग. मग तुम्हाला मदत करू दे. हो, मदत करू दे. रुपये. मग कोल्हापुरात कधी दूध तुम्हाला फुकट मिळत होतं का कधी, किंवा दुधाला कोणी मदत केली? नाही, गवळी यायचा आम्हाला, तो म्हणजे त्याचं महिन्याला बिल व्हायचं, बिल द्यायचं. 7 रुपये लिटरनी दूध घ्यायचं. मग त्यावेळी तुमचा खुराक जो होता ते खुराक काय होता कोल्हापुरातला, म्हणजे महाराज केसरीच्या वेळेचा खुराक काय होता तुमचा? किती खायचं तुम्ही? खुराक काय 2 चपात्या आणि भाजी, पण गावरान तुपातली भाजी असायची. ते झाल्यानंतर मग बदामाची थंडाई, सकाळी उठल्यानंतर लस्सी, मटण आठवड्यातून 2-3 वेळा खायचं. त्याशिवाय चालत नव्हतं. आखणी तुम्ही खाल्ली होती का कधी? नाही, आखणीचा वगैरे काही प्रयोग नाही केला. फक्त ते रेबडी म्हणून आपलं तूप, दूध गरम करून तूप टाकायचं त्याच्यामध्ये, तेवढी पेरले मी. पण आखणी वगैरे नाही. मग व्हायची तिथं जुने पैलवान करायचे. बरोबर. मग मला एक सांगा, आता तुम्ही खेळा, तुमच्या दुसरे पैलवान कोण चांगलं तुम्हाला आवडायचं? तो तुमचा असा रोल मॉडेल आहे, तुमचा आठवणीचा पैलवान, तुमचा गुरु आहे असं तुम्हाला वाटायचं, असा पैलवान कोण होता दुसरा तुमच्या बरोबर असणारा? आमच्या बरोबर असणारा ही कुस्ती तुम्हाला आवडायची? युवराज पाटील, युवराज अण्णा, ते आवडायचे मला लहानपणापासून. मी म्हणजे चांगली खेळायची युवराज. पोट एवढं मोठं युवराज पाटला? पोट लय मोठं, पण ते सारी ताकदच होती ती. खरं? हो. सतपाल एवढा मोठा पैलवान असता भारताचा. कुस्ती बघितली तुम्ही? शेवटची कुस्ती खासबागला बघितली जाऊ. बरं. बारक्या पोरासारखं 3 वेळा पुट्टी मारली होती युवराज अण्णांनी. 3 वेळा वरनं खाली? 3 वेळा वरनं खाली मैदानात. पब्लिक काय म्हणे, सलामी झाली, आता सतपाल युवराजचा पट काढील आणि युवराजला मारेल. पण त्याच्या आधीच युवराज अण्णांनी मधी पट काढला सेंटर मध्ये, तर लकडकोटावर फार तिकडं नेऊन टाकला धडकी सरचे. आणि 3 वेळा बारगे असे फोटो देखील बघितले तालीम संघात. 3 वेळा उचलून टाकले सतपालला, आणि मग काके दात घालून फिरून मारला आणि छातीवर बसले युवराज. सतपालला मान्य केलं का ती कुस्ती? मान्य नाही, तरी मान्य नाही म्हणतो, म्हणजे आम्ही जवळून बघितली कुस्ती. आणि कराडची कुस्ती बघितलेली तुम्ही? कराडची कुस्ती नाही बघितली. बर. आणि मला सांगा, तुम्ही बेळगावची ह्याची कुस्ती बघितलेली का बिराजदार मामाची? नाही, आमच्या आधी झालेली. आधी झालं. तुम्ही तुमच्या काळातल्या कुस्त्या तुम्हाला आवडलेल्या कुठल्या? आणि लक्ष्मी वडरांची वगैरे कुस्ती दुसरी कुठली एखादी बघितली तुम्ही? यांचं लक्ष्मी वडरांची कुस्ती बघण्याचा योग झाला नाही. म्हणजे आम्ही नुकतंच गावाकडून. तुम्ही लय तरुण होता, लक्ष्मी वडार लय वयस्क होते, त्यावेळी तुमची दोघांची कुस्ती ठरली. आम्ही ऐकत होतो लक्ष्मी वडार, डवर महाराष्ट्री, दादू मामा, इंद किसरी, चंबा मुतनाळ, सतपाल यांची कुस्ती झाली. सतपालनी मारलं, लक्ष्मी वडारला मारलं, बिराजदारनी सतपालला मारलं, हे ऐकत होतो आम्ही. बारक होतो. बरोबर. ज्यावेळी तुमची कुस्ती लागली असेल त्यावेळी तुम्हाला फार मोठा आनंद झाला असेल ना? हो, अरे बापरे. म्हणजे आता एवढ्या करतारची कुस्ती झाली, लक्ष्मणवाडाची कुस्ती झाली, म्हणजे आम्ही पडू पाडू त्याचा आम्हाला हे नाही, शुभाशुभ नाही. पण त्यांच्या बरोबर जी मनीषा होती या पैलवाना बरोबर पोचू का आपण, ती पोचला, ती पूर्ण झाली. आज महाराज केसरीच्या 67व्या महाराज केसरीच्या मैदानाला तुम्ही आलाय, पाहुणे म्हणून तुम्हाला बोलवलंय का? तुम्ही नियोजन आयोजक कमिटीमध्ये उपाध्यक्ष आहे ना उत्तर नगर जिल्ह्याचा, तो उपाध्यक्ष केलंय. उपाध्यक्ष संग्राम जगतापनी उपाध्यक्ष केलेले. पण आता माझी एवढी विनंती आहे, तुम्ही पण मानधनासाठी किंवा तुमच्या एक गव्हर्नमेंटचं तुम्हाला तालीम बांधून मिळावी यासाठी तुम्ही आता एखादं निवेदन द्या. मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, आज मुरलीधरांना मोहोळ येणार आहेत, तर त्यांना तुम्ही निवेदन द्या. आणि तुमचं ते झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. नक्कीच देणार आहे. बरेचसे जणांनी सांगितलं निवेदन तयार करून
मुख्यमंत्र्याला मुरलीधर अण्णा तर कधी आपले जे ते मला आदर्श मानतात. काय सांगताय? हो, त्या दिवशी आखाडीचं पूजन होतं ना, त्या दिवशी आले होते. तर अक्षरशः त्या माणसाने माझं दर्शन घेतलं. काय सांगताय? मुरलीधर अण्णा केंद्रीय मंत्री आणि नाम उल्लेखही केला. नगर जिल्ह्याला पैलवानकीचा वारसा शिव लांडगे पैलवान होते आणि आता माझ्या मागे बसले महाराष्ट्र गुलाब बर्डे. काय सांगताय? म्हणजे असं नाम उल्लेख केलेला आहे. मुरलीधर अण्णा ज्यावेळी खेळायचे त्यावेळी लक्ष्मी वडराव होते, तुम्ही पण होता का कधी? नाही, मुरलीधर अण्णा आता म्हणजे नंतर तुम्ही सोडल्यानंतर आले? आम्ही सोडल्यानंतर म्हणजे संतोष भुजबळ हे बावड्याला होते ते. बरोबर. मग त्यांच्यात नम्रता आहे, केंद्रीय मंत्री आहे, गर्व असायला पाहिजे ना? गर्व नाही, काय नाही, पैलवानाबद्दल एवढा आदर आहे. आज बी म्हणजे नाम उल्लेख करतात ते. ही फार मोठी गोष्ट आहे. माणूस कुठेही पोचून दे, जर पैलवान असेल तर आपसुक त्याचा आपल्या वस्ताच्या पायावर ते हात जातो आणि त्यांना नमन करतो. हे पैलवानच करू शकतो. नाहीतर आजकाल थोडं 12वी पास झालं, थोडी चांगली मार्क झाली, इंजिनिअरिंग झालं की बापाच्या पाया पडायला सुद्धा मुलगाला अपमान वाटतो. अशी विद्यार्थी मुलं आहेत. तर ही वारसा संस्काराचा फक्त पैलवानकी करून मिळतो आहे. आणि हे जर मी काम करत असेल तर हे काम माझ्या जीवनाचं सगळ्यात मोठं काम मी करतोय असं मला वाटतंय. तुम्ही माझ्या मुलाखती बघता का वस्तात? हो, तुमची म्हणजे बाळू पाटील तालमीतले त्यांच्या बरोबर मुलाखत, त्यांना काय म्हणजे काही स्मरणशक्ती कमी झाली. हो हो हो, बरोबर. मी साऱ्या बैठल्या, मारुती मानेंच्या बहिणी बरोबर, आनंदीबाई, परत ते विश्वास पाटला बरोबर, बरोबर ते आणि कृष्ण पवार, बाळू सराफले याच्या बरोबर साऱ्या बरोबर मुलाखती पहिल्या टीव्हीला. चांगली गोष्ट आहे. मला आनंद आहे की तुम्ही मोबाईलवर सर्च केलं आम्ही हे काम जे करतो हे योग्य काम आहे का? हे पैलवानकीला म्हणजे पैलवानकीची व्यथा तुम्ही मांडताय, हे लय भारी काम करत. म्हणजे मला तोच म्हणजे अभिमान वाटतो. तुम्ही जे पैलवानकीसाठी व्यथा जगा समोर मांडता, ते कोणाला बुवा केवढा मोठा पैलवान घरी तयार झाला, घरी मिळाला, ते कोणी कोणाला बघताय का? पण तुम्ही जी व्यथा मांडताय जगासमोर, तर ते खरंच अतिशय म्हणजे तुमची म्हणजे आता काय सांगायचं, स्तुती जेवढी केली तेवढी कमी आहे. हे तुमच्यासारख्या माणसाच्या तोंडून हे वाक्य येणं, तुम्ही किती श्रीमंत आहे किंवा किती गरीब आहे हे महत्वाचं नाही, तुमच्यासारख्या व्यक्तीच्या तोंडून हे शब्द येणं ही आमच्यासाठी फार मोठी परंपरा, म्हणजे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे काय सांगतात ते, तुमची स्तुती करण्याचे योग्य तुम्ही आहात. जे पैलवानकीची दुनिया कान्या कोपऱ्यात कुठे तुम्ही तिथे जाताय आणि ती व्यथा त्यांची मांडताय, जगासमोर आणताय, हे लय अभिमानस्पद गोष्ट आहे. त्याच्यामुळं मी तुम्ही माझ्यापासून लहान आहात, पण तुम्हाला नको आदर्श आम्ही आहे, पण नमस्कार करणं एवढं मोठं नाही आम्ही वसतात. तुम्ही फार मोठी लोक आहात. मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्र केसरी 1986चा गुलाब बर्डे बऱ्याच नामवंत मल्लांच्या बरोबर कुस्ती खेळलेल्या आहेत आणि त्यांना चितपट करून त्याच्या छातीवरती बसलेले आहेत. मुरलीधर अण्णा मोहोळांनी सुद्धा यांना आदर्श मानलेला आहे. असा नामवंत मल्ल 6,000 रुपये पेन्शन गव्हर्नमेंटची मिळते आहे आणि 10 वर्ष वॉचमॅन म्हणून काम केलेला पैलवान आहे. भिल्ल समाजाचा, आदिवासी समाजाचा गरीब पैलवान आहे. तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री बर्णे मामांना मी विनंती करतो की आपण अशा मल्लाला एखादी तालीम बांधून द्यावी की ती तालीम बांधून ते परत नगर जिल्ह्याचे परत महाराष्ट्र केसरी पैलवान बनवतील, एवढं मला खात्री आहे. तर तेवढं तुम्ही यांना तालीम बांधून देण्याचं कार्य करावं, एवढंच मी आपल्याला विनंती करतो. आणि मला असं, आपली मुलाखत आता भरपूर झालेली आहे, तुम्ही आता भरपूर काही गोष्टी बोललेला आहात. तर अशा महान मल्लाचे विचार सर्व महाराष्ट्रवासियांनी ऐकले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात हा व्यक्ती म्हणजे आयुष्यभर सगळ्यांच्या स्मरणात राहील असा व्यक्ती असणार आहे. कारण या व्यक्तीचं कार्य भीम कार्य आहे. कारण लक्ष्मी वडरापासून ते दिल्लीच्या हिंद केसरी मल्लांना चितपट केलेला आहे, त्यांच्याबरोबर कुस्ती खेळलेल्या आहेत. असे नामांकित मल्ल म्हणजे गुलाब बर्डे यांच्याबरोबर बोलण्याचा मला योग आला
आणि अहिल्यानगर मध्ये आलो आणि त्यांच्याबरोबर बोलताना फार मोठा आनंद मला आज झालेला आहे. एवढंच मी बोलतो आणि इथं थांबतो. नमस्कार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.